खोबऱ्याची चटणी करण्यासाठी लागणार साहित्य: खोबरं, लसूण, कढीलिंब, फुटाण्याची डाळ, लिंबू आणि मीठ आणि आता थोडी हिरवी मिरची घेणार आहे. पहिल्यांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यात घाला. त्याच्यानंतर लसूण, कढीलिंब, फुटाण्याची डाळ, आणि मीठ. आता आलं आणि मिरची घालते आणि हा लिंबू जो ठेवला आहे, हा लिंबू चटणी झाल्यानंतर पिळायचा आहे. आता मिरची आणि आलं घालणार आणि थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घेणार. आता चटणी करून घेणार, म्हणजे खोबऱ्याची चटणी तयार होते खाण्यासाठी. चटणी मिक्सरला तयार झाली. आता डब्यात काढून त्याच्यात एक अर्धा लिंबू पिळायचा. लिंबू घरात जर अवेलेबल नसेल तर चिंच चालते, पण लिंबूनं टेस्ट छान येते. लिंबू असेल तर लिंबूच पिळायचं. आता एक 15-20 मिनिटांनंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, खायचा सोडा आणि कोथिंबीर, कढीलिंब आणि त्यावेळेला मीठ घालणार आहे. आणि 15-20 मिनिटं झाल्यानंतर ते सगळे मिक्स करून मी आप्पे करायला चालू करणार आहे. आता 15-20 मिनिटं झाले आहेत. पीठ असं तयार झालं आहे. आता घालायला चालू. एक चमचा जास्त जरा कमी घालायचं, म्हणजे असं फुगलं जातंय नाही, म्हणून त्याला फुगायला जागा पाहिजे म्हणून लहान चमचाच घ्यायचा. गॅस आता बारीक केलाय. आता हे घालून झालं की मिडियम करायचं. हे शेवटी का घालायचं तर सेंटरला गॅस जास्ती जातोय, म्हणून ते तेवढं शेवटी घ्यायचं. आता ह्याच्यावर एक टोपण घालायचं. आता टोपण घातलं, गॅस थोडासा मोठा केला. 1-2 मिनिटं जाऊ दे. आता 15-20 मिनिटं झाल्यात. पीठ असं फुगून आलं. परत पाणी घालायची गरज नाही, म्हणून मी एकदाच पाणी घालते. 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घातलं की करेक्ट होतं. आणि अर्धी वाटी दही, म्हणजे 1 वाटीला टोटल 2 हे जाते लिक्विड. ताक केले मी, घट्ट ताक. आता ह्याच्यात आपल्याकडे घरात जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते घालायचे. टोमॅटो, कांदा भरपूर घालायचा. घरात हिरवी सिमला मिरची, गाजर, कोबी असेल तर ते पण घालायचं. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घालायचे, कारण मी ऑलरेडी चटणी केल्या म्हणून घातलं नाही. जिरे शक्यतो स्वयंपाकात जास्ती वापरायचे, कारण पचनाला जीर्ण करतं ते. हिरवी मिरची तर आपल्या प्रमाणानुसार घालायचं. कढीलिंब आरोग्याला चांगला. आणि कोथिंबीर एवढं घालायचं. पुदिना काय घालायची गरज नाही, कारण पुदिना आपण चटणीत घालतो. आता हे सगळं मिक्स करायचं. आता सोडा, 1 चिमटभर सोडा घालायचा. आता थोडंसं मीठ, आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं, कारण प्रत्येकाच्या घरी मीठ कमी जास्त प्रमाण वेगळं असतं, त्यामुळे ते सांगता येत नाही आपल्या घरी कसं पाहिजे त्याच्यावर. सगळे व्हेजिटेबल्स घालायचे. अजून घरी काय व्हेजिटेबल्स असतील, कॅरेट वगैरे, सिमला मिरच,
सगळं घालायचं. बीन्स बारीक करून किंवा ओल्या खोबऱ्याचे तुकडे बारीक करून. मी चटणीच केल्या त्यामुळे ओल्या खोबऱ्याचे तुकडे काय घालणार नाही. हां तर असे हे करेक्ट झालं आहे पीठ. आता परत पाणी पण घालायची गरज नाही, काय पण नाही. आता पट घालायला चालू करायचे. आता गॅस बारीक केलेला 2 मिनटं झाल्यात. आता उलटं करायचं. हां किती इझिली उठतंय बघा ते. जर आपलं सगळं पाणी दही सगळ्याचं प्रमाण जर करेक्ट असेल तर असं इझिली उठतंय. नाहीतर मग असं ते चिकटायला बघतंय. म्हणून करताना करेक्ट मेजरमेंट घेऊन पाण्याचं आणि दह्याचं करून बघायचं. ह्याच्यामुळं सगळे व्हेजिटेबल्स पण पोटात जातात मुलांना चांगलं. म्हणून व्हेजिटेबल्स घालून कधी पण पट करायचे. आता मी आज रव्याचे करून दाखवले. तांदळाच्या पिठाचे पण होत्यात किंवा तांदूळ भिजवून उडीद डाळ भिजवून त्याचे पण होत्यात. इन्स्टंट पाहिजे असेल तर रव्याचे करायचे. नाहीतर मग तांदूळ भिजवून म्हटल्यावर थोडा वेळ लागतोय. तर असं 1-2 मिनटं ठेवायचं आणि मग हे करायचं, ताटात काढून घ्यायचं. तिकडं पड्ड तयार व्हायला चटणी करायची. फुटाण्याची डाळ घातल्या त्यामुळं साधारण घट्ट होतं. म्हणून आपल्याला लागलं तर परत पाणी घालायचं. आता पड्ड काढते. हां किती छान झाले. पड्ड चटणी खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.